बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व भक्तांचं स्वागत आहे। तर भक्तांनो, मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून 11 महिला, तर कोणत्या 11 महिला लक्षात ठेवा, या 11 प्रकारच्या महिला आहेत लाखात एक। ज्यालाही त्यांची दृष्टी लागते त्या व्यक्तीचे भाग्य रातोरात उघडते भक्तांनो। तर या विषयावरचे मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, ठीक आहे। तर भक्तांनो, चांग भलं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं। चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया भक्तांनो। त्यांची आपण वैयक्तिक माहिती जाणून घेऊया। तर भक्तांनो, जर हे गुण कोणत्याही महिलेमध्ये दिसले तर समजून घ्या की ती लाखात एक आहे। अशी महिला ज्याच्याशी लग्न करते तिच्यामध्ये आणि तिच्या कुटुंबात, मित्रांमध्ये, आपल्या हिंदू धर्मात महिलांना देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते। आणि जर हे 11 प्रकारचे गुण कोणत्याही महिलेमध्ये दिसले तर तुम्ही समजून घ्यावे की देवी लक्ष्मी स्वतः तिच्या हृदयात वास करते। जरी अशी महिला घरात पाऊल ठेवतात तरी ती घराची स्वामी बनते, लक्षात ठेवा। समस्यांपासून मुक्तता मिळते, घरात आनंद आणि आनंद नेहमीच राहतो भक्तांनो। जो व्यक्ती अशा महिलांशी लग्न करतो तो व्यक्ती आपल्या आयुष्यात यशस्वी होतो, सक्सेस होतो, तो त्याच्या जीवनाचे सोनं करतो, लक्षात ठेवा। आपल्या भारतीय संस्कृतीत शुभ आणि अशा गोष्टी खूप महत्त्वाच्या दिल्या गेलेल्या आहेत भक्तांनो। आपले ज्योतिषशास्त्र इतकं समुद्र आहे की ते प्रत्येक गोष्टी मागे सर्व अर्थांबद्दल तपशिलावर स्पष्टीकरण देत असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सर्व गोष्टी भक्तांनो, मित्रांनो लक्ष देऊन ऐका। आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सर्व गोष्टी भविष्यात थेट संबंधित असतात। आपल्या शरीरावर किंवा तेलावर असे काही गुण असतात। आपल्या शरीराच्या रचनेत काही अर्थ लपलेले असतो। देवाने प्रत्येक माणसाचे शरीर वेगवेगळ्या पद्धतीने बनवले असते, वेगवेगळ्या प्रकारचे बनवलेले असते। रंग, रूप, स्वभाव, सावळा रंग, काळा रंग, विचार इत्यादी सर्व काही एकमेकांपासून वेगळेले असतात, लक्षात ठेवा। म्हणून माणसांच्या शरीरावर जे काही खुणा किंवा तीळ आहेत त्यांच्याकडून आपल्याला अनेक गोष्टी कळतात भक्तांनो। तसेच या तिळांमुळे आणि खुणांमुळे आपल्याला भाग्यवान महिलाबद्दल ही देखील माहिती मिळते। काही चिन्हे आणि तीळ असेही आहेत जे महिलावर काही खास ठिकाणी असतील तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या जीवनावर आणि त्यांच्या कुटुंबावर होतो। तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की भाग्यवान महिलांची ओळख सांगणारे कोणते गुण आहेत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ भक्तांनो पूर्ण बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे, सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहायचं आहे। बाळूमामाच्या नावानं चांग भलं असं तुम्हाला नक्की लिहायचं आहे भक्तांनो। तसेच बाजूला जे तुम्हाला बेल आयकॉनचं बटन प्रेस करायचं आहे। चला महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण वळूया। ज्या महिलांच्या मानेवर तीळ असते अशा महिला खूप शुभ मानल्या जातात। शास्त्रानुसार ज्या महिलांच्या मानेवरती तीळ असते, काळे तीळ असते, अशा महिला अत्यंत श्रीमंत होतात, ऐश्वर्यशीलतेने असतात, भाग्यवान असतात, समृद्धी असतात, लक्षात ठेवा। अशा महिला चांगल्या असतात, लक्षात ठेवा। त्याच्या उपस्थितीत त्यांच्या पतीला कधीही कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही, कोणत्याही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही तिच्या पतीला, लक्षात ठेवा। तर दुसरी गोष्ट, ज्या महिलांच्या ओठावर तीळ असतो त्यांना खूप शुभ मानले जाते। शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे, असं सांगितलं आहे की ज्यांचे शब्द नेहमीच खरे असतात किंवा खोटे बोलणे त्या टाळतात, लक्षात ठेवा। कधी कधी असल्या महिलांच्या जिभेवर सरस्वतीजींची देखील राहतात, लक्षात ठेवा, वास्तव्य राहते। आणि त्यावेळी जर त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी काही चांगले सांगितले तर ते खरे ठरते। तिचा शब्द हा खरा ठरतो, ती जे बोलत असते ती सर्व खरे होत असते, लक्षात ठेवा। या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, या उपायावरती आपण भक्तांनो विश्वास ठेवला पाहिजे। तिसरी गोष्ट, ज्या महिलांचे गोड मृदू भाषा असतात
अशा महिला आयुष्यभर सुख सोयींना आनंद देतात. घरातील कुटुंबियांना, आपल्या घरातील परिवारातील सदस्यांसोबत त्या चांगले राहतात. तसेच भक्तांनो, अशा महिलांना चांगल्या पद्धतीचे कुटुंब सुद्धा मिळत असतं, लक्षात ठेवा. आणि कुटुंबातील सर्व परिवार सुद्धा अशा महिलांना चांगले बोलत असतात की बाय ही चांगली आहे, आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत ती चांगली वागते. संपूर्ण कुटुंबालाही याचा फायदा होतो भक्तांनो. चौथी गोष्ट, ज्या महिलांच्या नाकाजवळ आणि कानाजवळ तीळ असतो त्या त्यांच्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान मानल्या जातात. तर भक्तांनो, अशा महिला ज्या असतात त्या संसारासाठी, आपल्या घरातील कुटुंबियांसाठी, आपल्या घरातील सदस्यांसाठी खूप भाग्यवान असतात. आणि त्यांना त्याच्या संसारात, त्यांना त्यांच्या प्रपंचामध्ये भक्तांनो कुटुंबात कधीही समस्या येत नाही. ते कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नाहीत. कोणतीही कसलीही अडचणी आली तर त्या भक्तांनो आपल्या कुटुंबाला त्या सपोर्ट करत असतात, लक्षात ठेवा. सातवी गोष्ट, उंचीने कमी असलेल्या महिला खूप दयाळू स्वभावाच्या असतात. त्यांच्या मनात नेहमीच दान, परोपकाराची भावना असते. तसेच स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची ती चांगली काळजी घेतात, लक्षात ठेवा. ज्या घरात अशा प्रकारच्या महिला लग्न करतात त्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही, आर्थिक अडचणींसुद्धा येत नाहीत, लक्षात ठेवा. सहावी गोष्ट म्हणजे ज्या महिलांच्या नाभीभोवती किंवा तिच्या खाली तीळ असते अशा महिला त्यांच्या कुटुंबासाठी, त्यांच्या परिवारासाठी, तिच्या घरासाठी, पतींसाठी खूप भाग्यवान असतात. तसेच त्यांच्या घरात आगमन खूप शुभ मानले जाते. अशा महिला घरात आनंद, समृद्धी आणि संपत्ती, पैसा, आर्थिक अडचणींपासून चांगल्या असतात, लक्षात ठेवा. घरात तिजोरी कधीच रिकामी राहत नाही अशा महिलांच्या. तसेच ज्या घरात ते प्रवेश करतात त्या घरात पैशाचे इतर भांडार नेहमीच भरलेले असतात. सातवी गोष्ट, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, भक्तांनो, ज्या महिलांच्या पायावर कमळ किंवा चक्राचे चिन्ह असते, या प्रकारचा आजार असलेल्या भक्तांनो महिलांना खूप भाग्यवान मानले जाते. अशा महिला त्यांच्या आयुष्यात खूप प्रगती करतात, खूप सुधारतात, घर खूप त्यांचं कुटुंब पुढे घेऊन जातात, लक्षात ठेवा. त्याच्यासोबत त्यांच्या जीवनसाथी देखील त्यांचा देहांमध्ये यश मिळवतो. आठवी गोष्ट, महिलांचे दात तीक्ष्ण असतात. मित्रांनो, भक्तांनो, अशा अनेक महिला आहेत ज्यांचे दात काट्यांसारखे तीक्ष्ण असतात. अशा महिलांना कधीही पैशाची संबंधित कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागत नाही किंवा त्या महिला राजयोगाने युक्त असतात. अशा महिला ज्या घरात पाऊल ठेवतात त्या घरातून सर्व दारिद्र्य नाहीचे होते. भक्तांनो, नववी गोष्ट, नवी वस्तू, ज्या महिलांच्या डोळ्यांच्या बोबळाच्या कातडी तपकीर असतात अशा महिला खूप भाग्यवान असतात. अशा स्त्रिया माता कालीचे रूप आहेत. काली असेही त्यांना आपण म्हटले जातो. ज्या घरात मातृदेवताचा आशीर्वाद असतो ते घर आनंद आणि समृद्धीने भरलेले असते. तसेच भक्तांनो, या सर्व गोष्टीकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. तसेच नवी महिला बघा, नव्या महिलेचे वस्तू आणि गोष्ट आपल्याला ऐकायची आहे, उपाय ऐकायचा आहे. केस किती लांब आहेत त्या महिला खूप भाग्यवान मानल्या जातात. ज्या महिलांचे केस लांब असतात अशा महिलांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात सर्व प्रकारचे आनंद मिळतात. त्यासोबत त्यांचे जीवनसाथीसुद्धा चांगला भेटतो, त्याच्यामध्ये यश भेटतं त्या जीवनसाथीला. 11वी महिला, ज्या महिलांच्या कानावरून लांब आणि थोडे रुंद असतात, लक्षात ठेवा, लटकतात, अशा महिला खूप शुभ मानल्या जातात. अशा महिलांचे खूप आयुष्य जास्त असते. त्यांच्या घरात आगमनाने घरात सुख समृद्धी राहते. अशा महिला एखाद्याच्या दुकानात गेल्या आणि थोडा वेळ उभा राहिल्या. तसेच भक्तांनो, तुम्हाला सांगायचं झालं तर संस्कारिक जी महिला असते, जी आपल्या कुटुंबाचा मान राखते, परंपरा जपते आणि योग्य अयोग्याचा विचार करते. स्वाभिमानी महिला, दुसरी गोष्ट, स्वाभिमानी महिला, दुसरी महिला जी स्वतःचा सन्मान कधीही कमी होऊ देत नाही, पण अहंकारी करत नाही. मित्रांनो, भक्तांनो, मी तुम्हाला दुसऱ्या अर्थामध्ये सांगणार आहे. आपल्या वैज्ञानिक अर्थामध्ये ज्या 11 महिला आहेत याबद्दलची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तिसरी महिला जी आहे ती मेहनती महिला, जी परिस्थिती काहीही असू द्या
कष्ट करून आपलं आणि कुटुंबाचं आयुष्य उभं करते. समजूतदार महिला चौथी असते, लक्षात ठेवा. चौथी जी महिला आहे ती समजूतदार, जी प्रत्येक परिस्थितीत शांतपणे विचार करून योग्य निर्णय घेते. धैर्यवान महिला, जी संकटात घाबरत नाही तर त्याला सामोरे जाते. सहावी महिला, त्याग करणारी महिला, जी आपल्या कुटुंबासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवते. सातवी महिला, प्रेमळ आणि काळजी घेणारी महिला, जी नात्यांना जपते, सगळ्यांची मनापासून काळजी घेते. आठवी महिला, विचारांची महिला, जी स्वतःचे निर्णय स्वतः घेते आणि स्वतःच्या पायावर उभी राहते. नववी महिला, प्रामाणिक महिला, जी नेहमी सत्य बोलते आणि चुकींपासून दूर राहते. 10वी महिला, आत्मविश्वास महिला, लक्षात ठेवा. जिला स्वतःवर विश्वास असतो ती कोणतेही काम आत्मविश्वासाने करते. 11वी महिला, आध्यात्मिक महिला, जी देवावर श्रद्धा ठेवते पण मन शांत ठेवते आणि इतरांना चांगला मार्ग दाखवते. अशा महिलाच समाजाला दिशा देतात. त्या फक्त स्वतःसाठी नाही तर कुटुंब, समाज आणि देशासाठी प्रेरणा बनतात. म्हणूनच म्हणतात लाखोमध्ये एक ह्या महिला असतात. तसेच भक्तांनो, बाळूमामांच्या विचारानुसार लाखोमध्ये एक असलेल्या या 11 महिलाबद्दल संदेश अतिशय साधा आहे हा, पण मनाला स्पर्श करणारा असा असतो, लक्षात ठेवा. तर श्रद्धावान महिला बाळूमामांच्या मते, लक्षात ठेवा, बाळूमामांनी भावनेतून सांगितलेली माहिती आहे, लक्षात ठेवा. तर पहिली महिला आहे ती श्रद्धावान महिला, जिच्या मनात देवावर अढळ विश्वास असतो. संकटातही ती म्हणते माझा देव माझ्यासोबत आहे. दुसरी महिला, सेवाभावी महिला, जी दुसऱ्याची मदत करण्यात आनंद मानते. बाळूमामा म्हणतात सेवा हीच खरी पूजा आहे. संयमी महिला, जी रागावर नियंत्रण ठेवते आणि शांततेने प्रत्येक गोष्ट हाताळते. कष्टाळू महिला, जी दिवसरात्र मेहनत करून आपल्या कुटुंबाला सुख देण्याचा प्रयत्न करते. प्रेमळ हृदयी महिला, जिच्या मनात द्वेष नसतो, ती सर्वांना प्रेमाने जिंकते. त्यागमूर्ती महिला, जी स्वतःपेक्षा कुटुंबाला जास्त महत्त्व देते. त्याग मार्गावर सत्याच्या मार्गाने चालणारी महिला, जी कधीही खोटं बोलत नाही आणि चुकीचा मार्ग स्वीकारत नाही. धैर्यवान महिला, जी कितीही अडचणी आल्या तरी हार मानत नाही. नम्र महिला, तर जी मोठेपणा असूनही कधी अहंकार करत नाही. सकारात्मक विचारांची महिला, जी प्रत्येक परिस्थितीत चांगलंच पाहते आणि इतरांनाही प्रेरणा देते. 11वी महिला, आध्यात्मिक महिला, लक्षात ठेवा, जी नामस्मरण, भक्ती आणि साधनेत रमते. अशी महिला घराला मंदिरच बनवते, लक्षात ठेवा. ज्या अशा काही महिला असतात आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये आपला संसार करण्यासाठी ज्या अशा काही महिला असतात त्या अत्यंत चांगल्या शुभ मानल्या जातात भक्तांनो. तर बाळूमामांचा संदेश आहे, लक्षात ठेवा, जिच्या मनात श्रद्धा, सेवाभावाने प्रेम आहे तीच खरी श्रीमंत आहेत, लक्षात ठेवा. अशा स्त्रिया घरात असतील तर ते घर नव्हे, तीच देवाची वस्ती आहे. तर भक्तांनो, अशा प्रकारची माहिती तुम्हाला दैवी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि भक्तांनो, तुम्ही जर नवीन असला तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून अशी सर्व माहिती, बाळूमामांचे सर्व संदेश, दैवी संदेश, घरातील कौटुंबिक विषयक संदेश ऐकण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. भक्तांनो, बरा बाळूमामाच्या नावानं चांगलं. तसेच तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं चांगलं. श्री स्वामी समर्थ.